भक्ती करणं म्हणजे परमेश्वराचं स्मरण करणं. परमेश्वर भक्ती मागची भावना पाहतो. जो गुरुचे विचार, गुरुची तत्व जाणून घेतो तो खरा शिष्य. अरे नुसती कर्मकांड करत बसण्यापेक्षा एका ज्योतीनी दुसरी ज्योत उजळून टाका असं आम्ही सांगतो. त्याचा अर्थ काय रे? तर आपल्या गुरुचे विचार जाणून घ्या, त्याची तत्व जाणून घ्या आणि ती इतरांनाही समजावून त्यांचीही आयुष्य उजळून टाका. भास्करला ते जमलं. कारण का? तर त्यांनी आम्हाला ओळखलं, आमचे विचार जाणून घेतले. पण तुम्ही काय केलं? हा गणेश, हा मंदिर, मूर्ती बनवत बसला. अरे हाच पैसा सत्कारणी लावला असतास तर तो गोरगरिबांच्या कामी आला असता. आणि हा सदाशिव मिठाया बनवत बसला. अरे गोडधोड करणं, पंचपक्वान्न करणं म्हणजे गुरुला खुश करणं काय रे? तुम्हा दोघांनाही गुरु कळलाच नाही. अरे गुरुची तत्व, गुरुची शिकवण ही आचरणात आणणं, ती आत्मसात करणं, हे जो करतो तो खरा शिष्य. भास्करनी ते केलं. गुरुचे विचार, गुरुची शिकवण ही आचरणात आणली. नव्हे इतरांनाही त्याची जाणीव करून दिली. नवे शिष्य घडवले. आणि म्हणूनच भास्कर हा आमचा खराखुरा भक्त आहे. आणि श्रेष्ठ भक्त हा बहुमान मिळवायला तोच सर्वाधिक पात्र आहे. स्वामी 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 मी धन्य झालो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. बाळ्या, अरे आमची स्नानाची वेळ झाली. स्नानाची तयारी झाली आहे की नाही? हो स्वामी, होतच आली. आपला नवा सेवेकरी रघु आहे ना, तो सगळी तयारी करतोय. अरे गाढवा रग्या, काय केलेस हे तू? येताना सांडवलंच ना दूध, गेलाच ना सत्यानाश. अरे स्वामींच्या स्नानासाठी होतं ते दूध. अरे स्वामींच्या स्नानाची वेळ झालीये. स्वामींना तटकळत ठेवलं आणि ते रागावले तर काय आफत ओढवेल आपल्यावर माहितीये तुला? 2 दिवस झाले सगळं शिकवतोय मी तुला. स्वामींच्या स्नानाची तयारी कशी करायची, पूजेसाठी काय लागतं, झालंच तर नैवेद्य कसा बनवायचा. पण त्यातली एक गोष्ट तुझ्या डोक्यात शिरत नाही. शिकणं कमी आणि चुकाच तुझ्या जास्त. मुरली, हे रघु, क्या हो रहा है उधर? इधर आओ. काय रे, क्या हो रहा था? स्वामी, आपल्या स्नानाची व्यवस्था कशी करावी हे 2 दिवस झाले मी ह्याला समजून सांगतोय, पण ह्याला समजतच नाही. वाह, बहुत खूप. तू याचा गुरु काय? भक्ती कशी करावी हे तू याला शिकवतोयस? अरे तुझ्यासारखे अतिविद्वान लोक भक्तीची परिमाण स्वतःच ठरवतात आणि आपण करतो तोच योग्य भक्ती मार्ग असं ठरवून इतरांवरही आपली मतं लादतात. अरे पण तुम्हाला हे कळत नाही. अरे जेवढ्या व्यक्ती असतात ना तेवढ्याच प्रकृती असतात. प्रत्येक व्यक्तीची भक्तीची, श्रद्धेची रीत निरनिराळी असते. रघु, अरे तू तुझ्या पद्धतीने भक्ती कर. कुणाच्याही साच्यात स्वतःला बसवू नकोस. काय रे मुरली, का आगपाखड करत होतास त्याच्यावर? स्वामी, तुमच्या स्नानासाठी आणलेलं दूध सांडलंय ह्याने. स्वामी मला माफ करा, मी मुद्दाम नाही केलं स्वामी, चुकून झाला माझ्या हातून. अरे का अशा भौतिक गोष्टीत स्वतःला गुंतवून घेता रे? तुम्हाला काय वाटतं?
तुम्ही आम्हाला दुधाने स्नान घालता ते काय असतं? अरे तुम्ही आम्हाला दुधाने नाही न्हाऊ घालत, त्या दुधाबरोबर तुमचा जो भक्तिरस असतो ना, त्यांनी आम्हाला सचैल स्नान घडवता. तो भक्तिरस महत्वाचा. दूध सांडलं, सांडून दे, तो भक्तिरस सांडता कामा नये. काय आलं का लक्षात? स्वामी, ध्यानातच नाही आलं माझ्या. चुकलं माझं. अरे सगळेच चुका करतात. तो आमचा भक्त हरी, तो सुद्धा ही चूक करून राहिलाय. आपली मत त्या गोप्यावर लादतोय. आमचा गोप्या, त्याच्या भक्तीची रीतच न्यारी. गोप्या, काय रे तू इकडे तिकडे का पाहतोयस? कोणाला शोधतोयस तू? अरे आजूबाजूला कोणी उपाशी गरीब दिसतायत का ते पाहतोय. गरीब उपाशी? पण ते कशासाठी? हे माझ्या हातात काय आहे? इथे तुझ्या हातात शिदोरी आहे. याच शिदोरीतली भाजी भाकरी मला त्यांना खायला द्यायची. अरे पण इथे तुझ्यासाठी आहे. शाळेत जाताना तुझ्याने तुझ्यासाठी दिलेली आहे. हो बरोबर आहे तुझं. अरे मी घरी गेल्यावर मला आई देईलच खायला. शिवाय स्वामी आजोबा शाबासकी सुद्धा देतील. शाबासकी? पण ती कशासाठी? अरे हे माझं अन्न मी दुसऱ्याला खायला दिलं म्हणून. आई मला नेहमी सांगते की गोरगरिबांना खायला दिलं म्हणजे त्यांची सेवा. त्यांची सेवा म्हणजे देवाची सेवा. देवाची सेवा म्हणजे स्वामींची सेवा. आणि हे सगळं आपण करतो म्हणजे स्वामींची सेवाच करतो ना. हे सर्व करायला फार आनंद होतो. चल. दादा हे घ्या. ए मी पण माझी शिदोरी देतोय ना. हे पण बाबा ओरडले तर? नाही, बाबा ओरडतील पण स्वामी आजोबा खूप खुश होतील. मालती, ऐकलेस का तुझ्या चिरंजीवाचे प्रताप? अहो असं काय केलंय त्यांनी? काय केलंय? अगं शेजारचे नारायण शास्त्री सांगत होते, म्हणे तुमचा मुलगा नको त्या नादाला लागलेला आहे. काय म्हणे तर समाजकार्य करतो, स्वतःची शिजोरी तिकडे जाऊन गोरगरिबांमध्ये वाटून येतो. हल्ली अजून काय तर घरातल्या महागड्या वस्तूही त्यांच्यामध्ये देऊन येतो. मला त्यांनी ठणकावून सांगितलेलं आहे, तुमच्या मुलाला नीट समज द्या म्हणून. आहे कुठे हा? ए गोप्या, काय रे गुरुकुलातून तर केव्हाच निघालायस तू? हो 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 बाबा. अहो मी काय म्हणते, आत्ताच तर आलाय तो गुरुकुलातून. आल्या आल्या कसले धारेवर धरताय त्याला? पोरवय बसला असेल मित्रांबरोबर कुठेतरी. जाऊ द्या ना. अगं तसं असतं तरी ठीक होतं. त्याचे प्रताप ऐकायचे तुला? हा मित्रांसोबत खेळत नव्हता, समाजकार्य करत होता म्हणे. रोज शाळेतून येताना हे असले काहीतरी उद्योग करत असतो. तू ह्याच्यासाठी जी शिदोरी देतेस ना, ती रोज गावभर भिकाऱ्यांना नाही तर गरिबांना किंवा मुक्या जनावरांना वाटत फिरतो. आता काय म्हणशील ह्याला? अगं याचा बाप भटजी आहे, कुणी कुबेर नाही. त्याची श्रीमंती काही उतू चाललेली नाही. लोकांची धर्मकार्य करून त्यांच्या घरातनं शिधा जो मिळतो, दक्षिणा मिळते, त्याच्यावर आपला गुजराणा चालतो. आणि हा दिवटा बाप जे कमवून आणतो ते दोन्ही हाताने उधळत चाललाय. का रे, का करतो जसं? सांग ना. बाबा हे सर्व करायला मला खूप आवडतं. हे सर्व करून मी स्वामींची सेवाच तर करतो ना. अरे मूर्खा, ही काय स्वामींची सेवा झाली? अरे स्वामींची सेवा कशी करतात, त्यांची भक्ती कशी करावी, हे इतके दिवस मी शिकवलं ना तुला. पण ते काही तुला करायला नको. आणि स्वामींची भक्ती करायची इतकीच इच्छा असेल ना, तर माझ्यासारखा भटजी हो, पौरोहित्य कर, शास्त्र शिकून घे, श्लोक मंत्र वेद शिकून घे. रोज पहाटे उठून माझ्याबरोबर स्वामींची पूजा कर. माझ्याबरोबर रोज यजमानांकडे येऊन धर्मकार्य करत जा.
आणि आता उद्यापासून हे सगळे धंदे बंद, कळलं? पण का बाबा, मी यात काय चुकीचं करतोय? चुप, मला उलट उत्तर देतोस. मी जे सांगेन तेच करायचंस. नाही बाबा, हे सर्व करायला नाही जमत मला. लोक पाठ होत नाहीत, मंत्र लक्षात राहत नाहीत. मी असं करू? मी फक्त देवाचं नाव घेऊ? पळवाटा शोधू नकोस. अरे त्याने काय होणार आहे धोंडे? अरे काय रे, इतका कसा रे तू बिंडोक? काय तर म्हणे श्लोक पाठ होत नाहीत, मंत्र लक्षात राहत नाहीत. अरे भिकाऱ्यांना अन्न द्यायचं बरं लक्षात राहतं तुझ्या. मी सांगितलेलं कसं लक्षात राहत नाही तेच पाहतो आता. इतके दिवस प्रेमाने तुला समजावून सांगत होतो, ते यापुढे तसंच चालत राहील असं समजू नकोस. नीट समज द्या त्याला. आई, नको रडू, मी आहे ना. अरे काय चाललंय हे? सगळीकडे हेच चित्र. प्रत्येक जण स्वतःला सर्वज्ञ समजतोय. भक्ती म्हणजे काय हे आपल्यालाच समजतं. पण एवढ्यावर नाही थांबत. तर भक्ती म्हणजे काय हे ठरवण्याचा आणि ते दुसऱ्याला सांगण्याचा मागताही ही लोक स्वतःकडे घेतात. काय झालं स्वामी, कुणाबद्दल बोलताय आपण? अरे आमचा तो भक्त आहे ना, हरिश्चंद्र, त्याच्याबद्दल. अरे किती हा दुराग्रह. आपल्या भक्ती मार्गाबद्दल तो इतका दुराग्रही आहे की आपली ही मतं तो आपल्या पोटच्या मुलावरही लादायला पाहतोय आणि त्यापायी त्याच्याशी कठोरपणे वागतोय. अरे तो गोप्या किती लहान, तो आपल्या बुद्धीने आपल्याला पटेल तशी आमची भक्ती करू पाहतोय. आणि खरं सांगू का, त्याच्या भक्तीमध्ये एक लोभच निरागसत आहे. पण नाही, हरीला वाटतंय की आपण सांगू त्याच प्रकारे त्यांनी भक्ती केली पाहिजे आणि त्यासाठी तो त्याच्यावर आपली मतं लादतोय, त्याच्यावर निर्बंध घालतोय. अरे त्याला कळत नाही, आई बापांनी आपली मतं मुलांवर लादायची नसतात. त्यांनी संस्कार होत नसतात, उलट मुलांमध्ये विकार बळावतात. म्हणजे स्वामी, हरी आणि गोप्या दोघे आपापल्या परीने तुमची भक्ती करतायत, पण दोघांचे मार्ग भिन्न आहेत. पण स्वामी, भक्ती करण्याचा आदर्श मार्ग नक्की कुठला? बाळ्या, अरे भक्ती ही भक्ती असते. ती कुठच्या एका विशिष्ट पद्धतीत बांधली जाऊ शकत नाही. प्रत्येकाची भक्ती करण्याची रीत आपापली निरनिराळी असू शकते. भक्ती हे जर ध्येय असेल तर त्या ध्येयाला महत्व हवं, त्या ध्येयाकडे घेऊन जाणाऱ्या मार्गाला नव्हे. पण माणूस तसं करत नाही. आपला मार्ग तोच खरा मार्ग असं मानून आपलं म्हणणं दुसऱ्यावर लादतो. पण स्वामी, त्याच्या मनात असा अट्टहास का निर्माण होतो? अरे भक्तीच्या प्रांतातले आपणच काय ते डुड्डाचार्य असं वाटतं त्यांना. काही नाही रे, आपलं वर्चस्व सिद्ध करू पाहतात. हा म्हणत आम्ही म्हणतो तसा. पण बाबा, गोप्या रडू नकोस. तुझ्या रडण्याचा माझ्यावर काही एक परिणाम होणार नाही बरं. जे काय बोलायचंय ते नीट तोंड उघडून बोल. बाबा, काय चुकलं तरी काय माझं? आईच म्हणते गरिबांची सेवा हीच ईश्वर सेवा आहे म्हणून मी तेच केलं. अरे तिला काय कळते त्यातलं? तिचं ऐकून तू जे काही करतोस ना, ती वरवरची उथळ पूजा आहे, त्यात काही तथ्य नाही. बाबा, मग देवाची सेवा कशी करायची? तेच तर सांगतोय मी तुला. अरे देवाची पूजा करणं, त्याची भक्ती करणं इतकं साधं सोपं नसतं. अरे तसंच जर असतं ना तर रोज देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी सगळ्या श्रीमंतांनी जेवणावळी घातल्या असत्या. तेवढ्यावरच भागलं असतं. देवाची सेवा करणं म्हणजे एक व्रत आहे आणि कोणतंही व्रत हे शास्त्रशुद्ध पद्धतीनेच करावं लागतं. अरे तरच त्याची फळं आपणास प्राप्त होतात. अरे भक्ती म्हणजे स्तोत्रांची पारायण.
भक्ती म्हणजे श्लोक पठण, भक्ती म्हणजे मंत्र शिकून घेणं. त्यासाठी वेदाभ्यासी हवा हो. भक्ती म्हणजे देवाची पूजा. अरे पूजा करतानाचे काही नियम आहेत ते शिकून घ्यायला हवेत, पाळायला हवेत. आणि हे सगळं आता मी तुला शिकवणार आहे. अहो लहान आहे तो अजून, त्याच्या बुद्धीला नाही कळणार, नाही झेपणार हे सगळं. लहान कसला? याच्या वयाचा असताना मला ही वेद मंत्र श्लोक सगळं पठण होतं. याला ओ की ठो येत नाही, ते काही चालायचं नाही. मी आज गावात सावंतांकडे सत्यनारायणाची पूजा सांगायला जातोय. तुलाही यायचंय माझ्या बरोबर. तयार राहा. नीट समजावून ठेवा त्याला. आई, मला नाही करायचं गे हे सगळं. आम्ही मित्र मिळून करतो ना स्वामींची भक्ती, तेच करू दे ना मला. हो, नक्की काय करता तुम्ही सगळे? अगं, शाळेबाहेर दगड गोळा करून आम्ही स्वामींचं मंदिर बनवलंय. त्यात स्वामींची मूर्ती सुद्धा आहे मातीची. हो आई, आम्हीच आमच्या हाताने बनवली आहे ती. आणि ना तिथे जवळ आम्ही 2 मडकी ठेवली आहेत. मडकी? हो अगं, आम्ही ती रोज पाण्याने भरून ठेवतो. त्यामुळे गावातल्या वाटसरूंना पिण्यासाठी पाणी मिळतं. वा, छान, खूप छान कल्पना आहे की ही. आई, हीच माझी भक्ती आहे ग. कळतंय रे, तुझ्या मनातलं सगळं कळतंय बघ मला. आणि तू जे करतोयस ना तेही खूप चांगलंय. पण बाबा मोठे आहेत, वडील आहेत तुझे. ते म्हणतील त्याप्रमाणे शिकायला हवंच ना. हे बघ, मार्ग कुठला का असे ना, पण भक्ती करणं महत्वाचं आहे ना. हो ना? हो आई, तू सांगशील त्याचप्रमाणे करेन मी. शहाणा आहे ग माझा गोपी खूप. मालती, अगदी योग्य बोललीस. मार्ग कुठलाही असू देत, भक्ती करणं हे महत्वाचं. पण होतं काय, काही जणांना आपण ज्या मार्गाने भक्ती करतो तोच भक्ती मार्ग श्रेष्ठ असं वाटतं, आणि त्याच मार्गाने इतरांनीही भक्ती करावी अशी सक्ती ते इतरांवर करतात. हे चूक आहे. तुझा नवरा ही चूक करतोय. येईल एक वेळ अशी येईल ज्या क्षणी त्याला आपली चूक उमगेल. आता मी सांगतो तसंच कर. अरे दान धर्म वगैरे करून आपली पोटं आपण कशी भरणार? आपण पूजा अर्चा करणारी, पौरोहित्य करणारी माणसं, आपल्याला या गोष्टी नाही परवडणार. तू आता या आपल्या कामात लक्ष दे, म्हणजे आयुष्यात तुला कधीच पैशाची चणचण भासणार नाही. बाबा, माझं मन नाही रमत या गोष्टीत. मला नामस्मरण करायला आवडतं. अरे ही सगळी भिकेची लक्षणं आहेत. आता आपण चाललोय त्या सावंतकडे सत्यनारायणाची पूजा सांगायला. मी काय करतो ते नीट लक्ष देऊन बघ. पुढे जाऊन तुला हेच सगळं करायचंय, कळलं? नीट लक्ष देऊन बघ सगळं आता तिकडे. चल. नमस्कार. नमस्कार. अहो हरिभाऊ, किती वेळ केला तुम्ही यायला? अहो पूजेची सर्व तयारी झाली, फक्त आंब्याची डाळी आणायची बाकी आहे. माफ करा, मला यायला जरा उशीरच झाला. हा माझा मुलगा गोप्या. नमस्ते. अहो हा आणेल ना आंब्याचा डाळा. गोप्या जा ना, पटकन जाऊन एक आंब्याचा डाळा तोडून आण जा लवकर. आणतो. हुशार आहे हो तुमचा मुलगा.
स्वामी आजोबा, मुक्या प्राण्याची सेवा करावी असंच म्हणतात ना तुम्ही? मी तेच करतोय. स्वामी आजोबा, तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या. मी खरी भक्ती करतोय ना स्वामी आजोबा? कार्टा केव्हाचा गेलाय, एक साधं काम करता येत नाही. साधा आंब्याचा डहाळा आण म्हटलं तर कुठे गेलाय कुणाच ठाऊक. येऊ दे कार्ट्याला, खांडोळीच करतो. गुरुजी, पूजा सुरू करूया. अहो पूजेची वेळ निघून जाईल. अहो एक थोडस थांबूया ना आपण. माझा मुलगा आंब्याचा डहाळा आणायला गेलाय. अहो असा किती वेळ लागेल त्याला? हा, मी दुसऱ्याकडून मागवलेत. असं किती वेळ वाट बघायची? अहो पूजेची वेळ निघून जाईल. नाही, माफ करा मला. अहो येईलच तो इतक्यात. अहो त्याला आंब्याची पानं आणायला सांगितली, सोन्याची नाही. चला आपण पूजेला सुरुवात करू. थोडस थांबूया ना आपण. अहो काय तुमचा मुलगा म्हणजे. किती वेळा सांगितलं, 4 लोकांना माझे नाचक्की केली असं तू. पण बाबा, मला काय मारतात? माझं काय चुकलं? अहो काय हे? अहो किती मारताय त्याला? असं काय चुकलंय त्याचं? काय चूक झाली? अगं मी ह्याला तिथे सत्यनारायणची पूजा कशी सांगायची असते हे दाखवायला घेऊन गेलो होतो. आणि ह्याचीच भूतदया पाहायची वेळ आली आहे माझ्यावर. अगं ह्याला सांगितलं आंब्याचे डहाळे घेऊन ये म्हणून. हा ऐनवेळी गायब तिकडनं. मलमपट्टी करत होते जनावरांची. जनावरांचा लढाई आहे त्याला, म्हणून बसला असेल थोडा वेळ तिकडे. आणि शिकायला काही नाही म्हणलाय का तो? जरा त्याच्याही कलानं घ्या ना थोडं. कधी शिकणार आहे हा? म्हातारा झाल्यावर? नाही, हा सांगून सुधारणार नाही. याला चांगलीच अद्दल घडवतो आता. चल अहो चल, तुला खोलीतच दांबून ठेवतो तिकडे आतमध्ये, बिना अन्न पाण्याचा. चल आतमध्ये. तू गप्पा बस, मध्ये बोलू नकोस तू आता. चल आतमध्ये. अहो, पण अहो, नको. चल आतमध्ये. अजिबात बाहेर यायचं नाही इकडनं. अहो अहो काहीतरी ऐकून. अजिबात दरवाजा उघडायचा नाही, तुला सांगून ठेवतोय मी. अहो हो, पण पण मी काय म्हणते ते तरी ऐका ना. मालती, तुला बजावून ठेवतोय. काही झालं तरी खोलीचं दार उघडायचं नाही. आजपासून त्याचं अन्न पाणी बंद. हे बघा, मी समजावून सांगते ना त्याला. नको नको, इतके दिवस तूच समजावत राहिलीस त्याला. ढिम्म परिणाम नाही झालाय त्याच्यावरती. आता मी माझ्या पद्धतीने समजावणार आहे त्याला. बघशीलच तू. अहो पण स्वामी, आता तुम्हीच काहीतरी करा. मालती, नको काळजी करू. योग्य वेळ आली की योग्य ते करायची जबाबदारी आमची आहे. अगं आयुष्य म्हटलं की परीक्षा आलीच. दोघांच्याही परीक्षेचा काळ आता सुरू झालाय. लावून धरून देत दोघांनाही आपापली बाजू. बघूया कोण जास्ती तग धरत. अगं प्रचिती आल्याखेरीज हरिश्चंद्रालाही आपली चूक उमगायची नाहीये. आणि गोप्याचाही आपल्या भक्ती मार्गावरचा विश्वास दृढ व्हायचा नाही. अगं हरीही वाईट नाहीये, तोही भक्ती करतो. पण झालंय काय, त्याच्या डोळ्यांवर झापडं आलीये. मनात काही समज घट्ट बसलेत. ते दूर करणं गरजेचं आहे. स्वामी आजोबा, माझा घसा कोरडा पडलाय. पाणी हवंय. खूप भूक सुद्धा लागली. आई वडील मुलांकडून काही चूक झाली तर त्यांना शिक्षा देतात, पण माझं काय चुकलं? आई मला सांगते फक्त माणसांनाच नाही तर प्राण्यांना सुद्धा मदत करावी, त्यांच्याही उपयोगी पडावं. मला पशु पक्षी खूप आवडतात. त्यांना कुठे दुखलं खुपलं तर मला नाही आवडत. स्वामी आजोबा, माझं खरंच चुकतंय का हो? बाबांनी मला कितीही त्रास देऊ दे, मी माझा मार्ग कधीच सोडणार नाही. गोप्या, गोप्या,
माझ्यासाठी काहीतरी खायला दे ना. मला कळतंय रे सगळं, पण तुझे बाबा दाराला कडी लावून गेलेत आणि जाताना सांगून गेलेत की अजिबात दार उघडायचं नाही म्हणून. मला नाही कळत रे, मी काय करू आता, मला नाही कळत आहे. आई स्वामी स्वामी, आता तुम्हीच काहीतरी करा ना, तुम्हीच काहीतरी करा. स्वामी नैवेद्य आणलाय, ग्रहण करावा. आमचा भक्त उपाशी असताना आम्ही भोजन कसं काय ग्रहण करू शकतो? गोप्या बेट्या, मजा आहे बरं का तुझी, पंचपक्वान्नाचं भोजन. गोप्या बाळा, भूक लागली ना रे खूप. स्वामी आजोबा, तुम्ही इथे कसे आलात? दरवाजा तर बंद होता. अरे कुठलेही अडसर आम्हाला अडवू शकत नाहीत. आमच्या भक्तासाठी आम्ही कुठेही आणि कसेही पोहोचू शकतो. म्हणजे जादू ना? तुम्ही माझ्यासाठी जादू केलीत? अरे तू बरोबर आहेस ना, असं तुला ठामपणे वाटतंय. मग त्याचं बक्षीस तुला द्यायला नको का? तू चुकत नाहीयेस, तुझा मार्ग योग्य आहे. हे बघ गोप्या, सत्य आणि योग्य मार्ग याची कास कधीही सोडू नये, आणि ते तुझ्या ध्यानात आलंय. मग बाबा माझ्याशी असे का वागतात? अरे त्यांना काय वाटतं माहितीये का, ते सांगतात ना तशाच प्रकारे तू भक्ती करावीस, मंत्र पठण करावंस, पूजा अर्चा करावीस. ते तुझे वडील आहेत, त्यांना तुझ्या भविष्याची काळजी आहे. गोप्या मोठा झाला की त्यांनी सुद्धा आपल्यासारखंच पौरोहित्य करावं असं त्यांना वाटतं. त्यांचं म्हणणं चुकीचं नाहीये, पण तू करतोस ती भक्ती चुकीची आहे असं जे काही त्यांना वाटतं ना, ते चूक आहे. त्यांची जी सांगण्याची पद्धत आहे ना, ती चुकीची आहे. आपण ना तुझ्या बाबांची चूक त्यांच्या लक्षात आणून देऊया. पण मला आधी सांग बघू, तू ज्यावेळी खेळत असतोस की नाही, त्यावेळी तुला अभ्यासाची आठवण येते का रे? नाही स्वामी आजोबा, खेळताना अभ्यास बिभ्यास मी सगळं विसरून जातो. म्हणजे खेळताना गोप्याला अभ्यासाची आठवण येत नाही? हो. माणसाचंही असंच आहे. माणूस प्रपंचात पडला की नाही, की मग त्याला परमेश्वराची, परमार्थाची आठवण होत नाही. अरे प्रपंचाच्या प्रलोभनात, प्रापंचिक गोष्टीत तो गुरफटून जातो. परमेश्वराची, परमार्थाची आठवण यावी म्हणून निमित्त शोधावी लागतात. पूजा अर्चा, मंत्र पठण, स्तोत्र म्हणणं, ह्या मर्यादा त्यासाठीच घालून घ्यायच्या. त्या निमित्ताने माणसाला परमेश्वराची आठवण होते. स्वामी, तुम्ही किती छान समजवतात हे सगळं. बाबा असं का नाही समजवत? अरे सगळ्यांच्याच समजुतीची उंची तेवढी नसते. तुझ्या बाबांनी ती गाठावी म्हणून तर प्रयत्न चाललेत. बरं ते राहून देत, चल सगळं लवकर जेवून घे भाऊ. अरे आमच्या भक्ताला कोण उपाशी ठेवू शकतं? आम्ही असताना. काय ग, काय झालं? असा चेहरा पाडून का बसलीस? अहो अहो माझा गोप्या दिवसभर उपाशी तापाशी बसलाय. हो
काढा ना त्याला बाहेर. का? कशासाठी? जरा जिरू दे त्याची रग. मला एकदा कायमचा काय तो सोक्षमोक्ष लावायचा आहे. अहो पण तुमच्या हेक्यापायी एवढ्या लहान मुलावर कशाला अन्याय करताय? काही अन्याय वगैरे करत नाहीये मी. त्याचं फिरलेलं डोकं ठिकाणावर आणण्याचा प्रयत्न करतोय. अरे बाप म्हणून माझं काही कर्तव्य आहे की नाही? आपलं म्हणणं ऐकावं म्हणून एवढं प्राशन हृदय व्हायचं का हो? मगाशी खूप कळवळून म्हणाला हो भूक लागलीये म्हणून. हा, मला वाटलं माझा ऐकेल असं म्हणत होता. अहो दार उघडून बघा ना, बराच वेळ झाला त्याची काहीच चाहूल नाहीये हो. त्याला काही झालं तर नसेल ना? हे बघा तुम्ही दार उघडा, माझी शपथ आहे तुम्हाला. ठीक आहे, तू शपथ घालतेस म्हणून दरवाजा उघडतोय, पण फक्त बघायचंय तो काय करतोय ते. लगेच दरवाजा उघडता क्षणी त्याला जेवण वगैरे द्यायचं नाही. वाह, बघा मुलाचे प्रताप. तुम्ही म्हणत होता त्याची तब्येत बरी आहे की नाही म्हणून, आणि हा हादरतो इथे नुसता. गोप्या बाळा, कसा आहेस तू? हा सांग ना, कसा आहेस तू? आणि हे काय, तुला जेवण कोणी दिलं? हा वाह, स्वतः जेवण आणून द्या त्याला, आणि परत स्वतःच विचारा बाळा कोणी आणून दिलं जेवण. आणि तुम्हीच तर जाताना सांगून गेला होतात ना की दरवाजा उघडायचा नाही म्हणून. मग मी कसं देणार ह्याला जेवायला? बघ, खोटं बोलू नका तुम्ही दोघं. काय रे, कोणी वाटलं तुला जेवायला? स्वामी आजोबांनी. वाह, म्हणजे आता दोघं मायलेक मिळून माझ्याशी खोटंही बोलायला लागलायत. तर असं नाही ऐकणार तू. तुझा पूर्ण बंदोबस्तच करून टाकतो. तुला तिथे शेतावरच बांधून ठेवतो. बघ कशी जिरवतो तुझी आता ती. तू मध्ये यायचं नाही, तुला माझी शपथ आहे. आलीस तर याद राखत. लहान आहे तो माझा. असाच रात्रभर आता. अहो बाबा, मला एकट्याला सोडून जाऊ नका ना, मला खूप भीती वाटते. बघूया आता तुला कोण सोडवायला येतं इथे ते. स्वामी आजोबा, तुम्ही कुठे आहात? या ना. हा इथे कसा काय आला? गोप्या, ए गोप्या, गोप्या उठ. गोप्या उठ. तू इथे कसा आलास? अरे मी इथे कसं आलो? अरे झाडापाशी झोपलो होतो ना. मालते, काय हो, हाक मारलीत? तुला बजावलं होतं ना घरातनं पाऊल बाहेर ठेवायचं नाही म्हणून. अहो नाही हो, मी इथून कुठेही हल्लेली नाहीये. मला वाटतं स्वामींनीच हे सगळं केलं असेल. अरे दोघं मिळून किती माझ्याशी खोटं बोलणार आहात तुम्ही? अहो उठ म्हटलं ना तुला. अहो उठतोस की नाही? नाही बाबा, नाही नाही, नाही बाबा, मी असं करणार नाही पुन्हा. या घरात तू अजिबात राहायचं नाहीस. चाली काढणं पहिला. ऐका ना माझं. अहो तो नाही असं काही करणार. अहो स्वामी आजोबा तुम्ही. हरी, काय करतोय साहेब? तुला काय वाटलं तू करतोयस ते योग्य करतोयस? तुझा भक्तीचा मार्ग योग्य आहे असं वाटतं का तुला? ठीक आहे, आम्ही तुम्हाला दोघांनाही काही घटिका देतो. गोप्या, बाळ तू तुझ्या पद्धतीने नामस्मरण करायचंस, आणि हरी तू तुझ्या पद्धतीने भक्ती कर. बघूया
देव कुणाच्या बाजूनी कौल देतोय ते? हा छिद्र नसलेला गडू. ज्यानी दूध ओतल्यावर यातून दुधाची संततधार पिंडीवर पडून पिंडीवर दुधाचा अभिषेक होईल, तो देवाला प्रिय, त्याचा भक्ती मार्ग योग्य. तुम्हा दोघांनाही कबूल? हो स्वामी, मान्य. चला तर मग. हरी, उठ. गडू मध्ये दूध होत. गोप्या, तू उठ. त्या गडू मध्ये दूध होत. तुला काय वाटलं? तू ज्या पद्धतीने भक्ती करतोस तीच भक्ती श्रेष्ठ. भाव तोची देव. काय येतंय का ध्यानात? अरे मनुष्य प्राणी, पशु पक्षी ही सगळी त्या ईश्वराची लेकरं. अरे या लेकरांची सेवा ही ईश्वरापर्यंतच पोचणार. ध्यानात येतंय का? होय स्वामी, आज माझ्या डोळ्यात तुम्ही झणझणीत अंजन घातलं. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, मला क्षमा करा. पण तुमचा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी ठेवा. घेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.